मंडळींनो, आजच्या व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतात. सगळेजण घराकडे असत कारण की जे गावात गेले त्यांका मुंबईक येऊक उशीर झालो म्हणून त्यांनी आज सगळ्यांनी सुट्ट्या मारल्याने आव सगळे कुकरचा भांडा स्वतःच रिपेअर करीत राहिलेली पप्पानी बघून घेतल्याने आणि पप्पा म्हणतात की आता ता भांडा तू फेकतस का मी उठून फेका. मग आवशीन वैतागून त्या झाकणान वाजवूक सुरुवात केल्या. आवशीन वाजवूक सुरुवात केल्याबरोबर पप्पीनकडे नाचाक घेतल्यान. मग आम्ही बसलो जेव खाण्यात. जेवणात होता गोडी डाळ आणि भात. ता फक्त माझ्यासाठी पण बाकी सगळ्यांनी आपापल्यासाठी तिखट डाळ आणि भाजी चपाती केलेली आणि आज तनू सुद्धा आपल्या सोबत जेवू होता. मग बाहेर गेलाय आणि नकली नोटांचा बंडल मोठूक दिलाय. तेवढ्यात बायाकडेचून म्हणता की मी जंबुराच्या बड्डेक असे पैसे उडवतलय. जंबुरा येऊन माका म्हणता तू यांच्या नादाक खेका लागतं, तू तुझा काम कर, काकडी खा. मंडळींनो, आज खाळ्यामध्ये भात चुकत घातलेलो, हकडे वाईट चुकत घातलेलो, हकडे सुद्धा वाईट चुकत घातलेलो आणि हकडे सावतीन काकी वगैरे राखाक बसले होते. मग तिनसांचो घाटकोपरला गेलाय आणि तकडेसून घराकडे येताना बघलंय तर रिक्षासाठी भली मोठी लाईन लागलेली. एक रिक्षा गावात अगत 4 बशी जातले. आता तुम्हीच विचार करा. आम्ही आपले बाबा मेट्रोन जातो म्हणून आमचो काय विषय नाही, यांका सांगलाय पटपट चला, तरी यांचा मोबाईल मध्ये काहीतरी काम सुरूच होता. मग मेट्रोतून साकीनाक्याक उतरलंय आणि मेट्रोच्या तिकिटीचा इमान बनवलाय आणि आकाशात उडवलंय. तो इमान गो उडतय आकाशान गो भुर्रकन उडाला आणि पाटल्या दारातून पुढल्या दारा घेऊन पडला. मग रिक्षा धरलो आणि घरात घेऊन पोचलो. शाळेंका सुट्टी पडल्याबरोबर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या खाळ्यामध्ये रात्रीचा जेवण बिवण झाल्यानंतर हावजीचो खेळ रंगता. तुम्ही सुद्धा खेळा केव्हा. मग म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला. आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर द्या काळजी.